कोच आणि कॅप्टन यांचं नातं आणि यांचं एका विचारांचं असणं, हे दोघंही कितीही प्रतिभावान असले पण जर त्यांच्यामध्ये सिंक नसेल तर मग अनेकदा गोंधळ होतो. आपण अनेकदा बघितले. तर मग हे एक ठरलेलं होतं की कॅप्टनच्या पण म्हणजे जे अपेक्षित धरलं होतं कॅप्टनच्या बरोबरचं पुढचं सगळं जो काही प्रवास आहे तो, त्याच्यामध्ये हरमन किती बसली म्हणजे पर्सेंटेजमध्ये तर म्हटलं तर 95%. अच्छा. 95% म्हणजे ती जे सांगत होती, पहिली गोष्ट म्हणजे फिटनेस हा एक क्वेश्चन मार्क होता. तर फिटनेस वरती तुम्हाला जर का जोर द्यायचा असेल तर मेहनत भरपूर आहे आणि त्याला डेडिकेटेड टाईम देणं गरजेचं आहे. तर बरेच असे 2 वर्षामध्ये असे प्रसंग आले जिकडे मला कॅम्प्स घ्यायचे प्रसंग आले. दर 10 दिवसांनी कॅम्प होता. मी सोडत नव्हतो त्यांना. दर 10 दिवसांनी एक कॅम्प आणि 1-2 कॅम्प तर असे झाले की आम्ही फक्त फिटनेस केला. फक्त फिटनेस म्हणजे बॅट आणि बॉलला हातच नाही लावला. तर असे काही बरेच गोष्टी झाल्या या 2 वर्षामध्ये. जो चेंज आता जो दिसतोय त्याच्या मागे बरेच प्लॅनिंग, आणखीन तो प्रवास मोठा आहे. आणि दुसरी गोष्ट होती जी आम्ही दोघंही म्हणजे एकाच पेजवरती आलो, वॉज ऑन फील्डिंग. वी हॅड टू इम्प्रूव्ह अवर फील्डिंग. बट फील्डिंग इज को रिलेटेड टू फिटनेस. तर मग जर का फिटनेस तुम्ही चांगला कराल तर ते इट विल शो ऑन द फील्ड. ॲथलेटिझम वाढेल. बऱ्याच अशा गोष्टी होत्या ज्या आम्ही दोघंही एकत्र येऊन वी डिसाइडेड दॅट वी हॅड टू डू दिस. चेंजेस आणले. सपोर्ट स्टाफ मला चूज करायचा मला संधी मिळाली. दॅट आय एम रिअली थँकफुल टू BCCI.